नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण आपल्या तुरीच्या पिकाचा 22 दिवसाचा अपडेट पाहणार आहोत। 13 जून रोजी आपण 5 एकर क्षेत्रावर खडका वाहनाची तूर पेरणी केली होती। आज त्या पिकाला 22 दिवस पूर्ण झाले आहेत। सर्वात आधी एक आनंदाची गोष्ट सांगतो, यंदा तुरीची उगवण एकदम नम्री झाली आहे। जवळपास संपूर्ण शेतात एकसारखी उगवण दिसत आहे। सुरुवातीला केलेली मेहनत वाया गेली नाही, याचा खूप आनंद आहे। पेरणीनंतर आम्ही ड्रीप टाकली होती। ड्रीपची व्यवस्था पूर्ण होईपर्यंत चांगला पाऊसही झाला। आता शेतात थोडे थोडे तण वाढायला लागले आहे। अजून तण फार मोठे झालेले नाही, पण वेळेत नियंत्रण करणे खूप महत्त्वाचे असते। त्यामुळे आम्ही 1-2 दिवसात तणनाशकाची फवारणी करणार आहोत। बऱ्याच शेतकऱ्यांची चूक म्हणजे तण मोठे झाल्यावर फवारणी करतात, तेव्हा खर्च वाढतो आणि परिणामही कमी मिळतो। त्यामुळे तण लहान असतानाच नियंत्रण करणे अधिक फायदेशीर ठरते। आमचा प्रयत्न असा आहे की सुरुवातीच्या 40 ते 45 दिवसात पीक पूर्णपणे तणमुक्त ठेवायचे, त्यामुळे तुरीची वाढ अधिक जोमाने होते। आतापर्यंत पिकाची वाढ समाधानकारक आहे। हवामानाची साथ अशीच मिळाली आणि पुढील व्यवस्थापन योग्य केले तर चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे। तुमच्याही तुरीला किती दिवस झाले आहेत आणि तुमच्या बागेत पिकाची स्थिती कशी आहे हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तुमचा अनुभव इतर शेतकऱ्यांनाही उपयोगी पडेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेतीविषयक असेच प्रत्यक्ष अनुभवावर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा। धन्यवाद। जय जवान जय किसान।